किस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल. ए ओम, हा अरे मामा कुठे गेलात बघ ना. काय माहिती. अरे इकडे ये तू, ये लवकर. कुठे गेलाय काय माहिती सकाळपासून. काय इकडे त्या नाम्याच्या दुकानात बघ बरं बसलाय का काय. त्याला हाय सवय तिथं बसायची, नाही तर त्या मंदिरापाशी बघ बसलाय का काय. जा लवकर बघून ये. तू पण त्याच्या पाशीच बसू नको. 5 मिनिटात आलो. बर ये लवकर. चलो. कुठं गेले मामा कुठं नाही, डोक्याला ताप आहे बाबा. झाड खाली बसते कुठे पण जाते, ऊन पण असलं लागते डेंजर. तिथं बसलाय. हो मामा, ऊन मी लागतं का नाही अण्णा, आधी तिथं चमकायला लागलेत. मामा काही खरं नाही आज भाऊ यांचं. हो मामा. काय रोम? मम्मीने बोलवलं तुम्हाला. मला? हा. तू इकडे इकडे पहिल्यांदा का? ये, तू ये पहिल्यांदा, ये इकडं. तुम्हाला मम्मीने बोलवलंय मला? हा. तू बस जरा खाली 2 मिनिटं, काम येतोय पशी. कसं बसू? तिथं बस, तिथं बस. तिथं सारखा. काय बोल, कशाला बोललोय मला? मला काय माहिती, मला माहिती तुम्हाला सांगितलं असतं की. तू लय चाबरायस रे, मला माहित नाही लय म्हणून चाबरायस तू, लय चाबरायस तू. तू काय ना काहीतरी खोड काढली असणार आहे, माझं काहीतरी चुगल्या केली असणार आहे. मी माझं तिथं जरा निवांत बसलो ट्रॅक्टर पैसे नाही नाही नाही, सावलीला. तू चुगल्या केली असणार आहे, 100% तू चुगल्या केली असणार आहे. तू किती चाबरायस मला माहितीस रे, माहिती आहे मला तू किती चला चाबरायस. मम्मीने बोलवले ती जाऊन द्या. खरं सांग कशाला बोलवलंय मला? मला नाही माहिती तुम्हाला बोलवलंय, आता मी माझं जाईन तिथे जाऊन बसेन. चला. मला तर वाटतं ह्याने काहीतरी चुगल्याच सांगितले असणार 100%. मी नाही सांगितलं, तुम्ही तुमचं बघा. तुम्ही तुमचं बघा म्हणजे तू माझा भाचा आहेस, बरोबर. मग मी काल भांडणं केले एका पोरासंग, पोरीमुळे झालेले भांडण, बरोबर का? तुला वाटत नाही का तुला मामी फिमी असं म्हणून वाटते ना? मग मला तू असं सांग ना जाऊन मम्मीला की याला पोरगी बघा, लग्न करा. ह्यो बाहेर पोरींसाठी भांडणं करायला लागलाय, त्या सम्याला हाणला धरून मारण्याचा आहे. तुला एवढं सांगता येत नाही का? सांगतो, तुम्ही पहिले घरी चला. हा, तुम्हाला घरी तर बोलवलंय. येणारच आहे मी. हा. तू काहीतरी अजून कांड केला असशील, काहीतरी सांगितलं असशील अजून. मी काय नाही, मी माझं निवांत ट्रॅक्टरवर बसलेलो. ट्रॅक्टरवर निवांत बसलेला. हा. तसा लय हुशार आहेस रे तू. बरं, ताई रागात तर नाहीत ना रे? नाही नाही, स्वयंपाक करायला लागली. स्वयंपाक करते का? हा. बरं, काम कर, तुझा पुढे मी येतो मागून. नक्की या. हा, 100% ती परत रागावली ना, हा, मला बोल नका. बरं बरं बरं, जा. आता घरी जातो, ताईला पहिलं सांगतो की माझं लग्न कर. मित्रांचे सगळ्यांचे लग्न झाल्यात आणि माझंच राहिलं एकट्याचं म्हणल्यावर कंट्रोलच होईना तिच्या आईला त्याच्या. जातो जाता ताईला सांगायला. आईला आता काय का असं ना, पहिलं जाऊन ताईला सांगतोस लग्न करून टाक म्हणून. ताई बोल ना, काय काम होतं? ओमला पाठवलं तुम्हाला बोलवायला. चप्पल काय? हा. काय रे, कुठे गेलता तू? हात गेलतो जरा, काम होतं इकडे. अरे आंघोळ नाही काय नाही, असाच गावात हिंडतो काय तू? जरा मित्रांनी बोलवलं होतं. हात बीत धुत असा नको, हात घालू याच्यामध्ये. तुझ्या राजीना जेवाय करते काय मी. काय करणार, काय काय करणार करू? काय? नाही काय करू तू सांग की. बिर्याणी कर. हो. हे काय कोबी? हा, फ्लावर आहे फ्लावर. आणि ऐक ना, माझं एक काम होतं तुझ्यापाशी. काय काम आहे सांग बाबा, मला लय काम आहे. लग्न करून टाक, माझं पोरगी बघ मला. काय पोरगी बघ मला, लग्न करून टाक. स्वतःची चड्डी धुता येते का तुला? आणि चड्डी धुता येत नाही मला स्वतःची? हा, दाखवू का तुला लगेच लगेच? आत्ताच कपडे धुवून टाक. तिथं धुणं आहे ते धुवून घे तेवढं. जा. चालतंय, चल. आता ताईला मी कपडेच धुवून दाखवतो. असे कपडे धुतो का नाही, ते चमकलेच पाहिजेत. लगेच बघ म्हणतो मला पोरगी, लगेच पोरगी बघ म्हणतो. बस झालं त्याच्या आयला. कवरला काय एकटं राहायचं का? काय पद्धत बिद्धत आहे का नाही? किती पोरांची लग्न झालेला का? माझ्या मागणं का पोरं लग्न करायला लागले, त्यांना हागा या ना मोता या ना, ते लग्न करायला लागले. आणि मी असाच बोंबलत हिंडायला लागलो इकडे तिकडं. वाळा घालू का याला? असे कपडे धुतो का नाही चकाचक एकदम. ठीक आहे झालं.
गोरी पान आणि देखणी पाकान पोरगी बघ म्हणतो ताईला. कशी बघत नाही ताई बघतोच आता. कपडे धुवून म्हणली मला, चड्डी धुता येत नाही, मरणाचे कपडे धुवून टाकले आता. कशी बघत ना आता पोरगी बघतो. ए ताई बघ कपडे धुतले का नाही. चल भाईचं लग्न वाजले 12. ताई आलो कपडे धुवून. झाले कपडे धुवून हा झाले. वाळायला टाकले का? वाळा बिळा सगळं एक नंबर. साबणाने निर्म्याने घासू घासू धुतले बघ. वाटलं असं तुला वाटलं विश्वास येत नसेल तर बघ जाऊन. बरं झालं बाई माझं एक काम. आणि लगेच मला लगेच पोरगी बघायचा आहे. संध्याकाळपर्यंत लगेच मला पोरगी बघायला यायची. लगेच संध्याकाळपर्यंत. एवढा नको उतावळा हो, जरा दाजींना येऊ दे, दाजींशी मला बोलू दे, मग काय म्हणतात बघते, मग जाऊ दे बघू. दाजी का व्हायचे तिकडे अड्ड्यावर बसले असेल गलासावर गलास मारत. मग तू जा एकटाच लग्न करून ये, मला नको काय सांग. मला काय सांगायचं ना मग. मला कपडे काय धुवायला लावले. बहिणीला असं बोलतो का तू? हा, इतक्या दिवस मी तुला पोसलं, तुला कपडे धुते, तुझं सगळं करते, त्याचं काय नाही. तुला आज कपडे धुवायला लागले की लगेच लागला का बोलायला मला? मला काहीच सांगायचं नाही. मला संध्याकाळपर्यंत पोरगी बघायला न्यायचं म्हणजे न्यायचं. आणि मला 2 हप्त्यात लग्न झालं पाहिजे माझं. दनू तू ऐकून घे, तुझ्या दाजींना येऊ दे, दाजींचं मला म्हणणं ऐकू दे. तुझे दाजी कशी आहेत माहिती ना तुला? मला दाजींचं काय सांगू नको. दाजी तिकडे लोळून बसत्या दारू पित. एक गलास त्यांना जास्त झाला की त्यांना घरी यायचं देखील कळत नाही. काय बोलू नको, तुझे दाजी आहे म्हणून तू आज घरात आहे. काय त्यांचं खरं आहे तवा. पिऊन तिथंच पडतात. त्यांना बरं आणायला ऐक, जावं लागतं बरं मला पिऊन कधी कधी. पडू दे, तुला काय बोलतात का ते? काय बोलते त्या दिवशीच मला म्हणले 50 रुपये ते 10 रुपयाला. मी कुठून देणार कामाला का धंद्याला? मी फुल पिऊन आलाय लोड होऊन. बरं तू कुठं कामधंद्याला नाही ना? हो. काय मग काय गरजच नाही तुला पोरगी घरी घेऊन यायची. बस करणार ना मी काम. तसाच बस. बघणार मी काम एका ठिकाणी. बघणार चांगलं काम बघणार. तू फक्त चल मला पोरगी बरं बघायला. जाऊ दे, तू शांत हो. मी दाजी येऊ दे, दाजी येते ना, बघ दाजी आल्यात का बघ जा. बर बर बघतो त्या दाजीला. त्या दाजीला ओढतच आणतो मी आता. काय बाय डोक्याला ताप झाला यो. शो धान्या नाही काम ना धांद्याला, आणि कोण याला पोरगी द्यायचं? शो गावात गेलं नाही, ह्याच्या डोक्यात कोणतरी आहे ना खूळ घालतयच की आलाच माझ्या माग. त्याला म्हणते किती वेळचं दाजींना येऊ देईल, दाजींना येऊ देईल. दाजींना आल्या बघू आता, ह्यांना सांगूनच बघते काय म्हणतात काय नाही. कधी येतात काय माहिती. हे पण सकाळपासून गेल्यात, आलेच नाही आणखीन घरी. का रे हरी, झालं का चहा पाणी? झालं बाबा, तुझं झालं का नाही? झालं. जेवण वगैरे झालं का नाही? झालं बाबा. काय बाबा आज नाना सकाळपासून दिसले पण नाहीत. हा ना, कुठे गेला काय माहिती. काय माहिती राव, लय वेळ झालं नाहीत दिसले. नाहीतर ह्यावेळेस भेट होती आपली नानाची ना आपली. हा ना, काय बाबा प्यायला बियला गेले नसतील ना रे? नाही एवढे सकाळ सकाळ. बघू आता, बघू भेटतील येतील कुठून तर. कुठे गेलेत काय माहिती. हो नाव घेतलं तर नाना आले. हा राव, नाना साहेबाचे. नाना नाना, ओ नाना, काय रे ओम्या? काय सकाळपासून दिसले नाहीत काय नाहीत, कुठे गेलते? काय नाही बाबा, दवाखान्यात गेलतो. का हो? नाही तो धन्या नाही वे. हा काल बावचाळ्यागत केलं ना, अंगावर पडलं माझ्या हातावर. हात किती सुजलाय बघ. हा, तरी काल ते येडेवणीच करत होता. आम्ही बघितलं तेव्हा नाही का डोकं बिकं खाजवत होता काल. का रे? काय माहिती येडेवणीच करतोय. हारीला म्हणलं तरी होय अरे, हा ना, कुठे गेला आता तू? काय माहिती कुठे नाही गेले? भेटला सकाळपासून आम्हाला तर. त्याच्यामुळे ते काल बावचाळ्यावनी केलं आणि माझ्या हातावर पडलं काय ते. नाही ते बघ माझा हात किती सुजलाय. आता दवाखान्यात जाऊन आलोय मी. येडेवणी करायला बघू त्याला हम्म. आपण. बरं जाऊ का मी आता? हो हा, काय त्याला गोळ्या आपण वगैरे काय आणल्या का करू? नाही? पोरगीच बघू त्याला आपण. हा, हा? तसं करायला लागणार आहे. हा? नाहीतर ती बाय बे छाडायचं आपल्या गावात. हा, असं करायला लागते काय गोळ्या बिळ्या घेतल्या का नाही मग? घेतलेत मी. चाललो ना आता, मलम बी घेतले. जातो चालतंय, घेतो हात. चालतंय. लावा जेवण वगैरे करून आराम करा थोडा. हा येतो मग थोड्या वेळाने आम्ही. चालते जाऊ का? हो हो जायचं हरी. चालतंय. लईच हात दुखायला लागला बाबा माझा. काय ग संगे? काय हो, कुठे गेलते तुम्ही? पाणी रे बाबा पहिले मला. सकाळी मी म्हंटले, सकाळी गेले उठून. हा? कुठे गेलते? काय झालं? दवाखान्यात गेलतो. तुझा भाऊ काय? त्यांनी केला पराक्रम. रात्री नाही माझ्या अंगावर पडला तो. काय कधी? भावचाळा रात्री. तुमच्या अंगावर पडलं होतं होय? हा, हे काय हात किती सुजलाय बघ. बाई, हम्म. मी म्हणते ते पलीकडं त्या बाईच्या तिथला बोकाच ओरडत होता का काय? मग तू काय आम्हाला बोका म्हणते काय? तुम्हाला भाई का तुमचं असंच आहे. मी तुम्हाला बोका नाही म्हणतो, पण आहे ना तिकडून मला आवाज आला, मला वाटलं रात्रीचे बोकाच. बरं, बरं मग जाऊ जाऊ दे. दे. कुठे काय गेलाय झालं? तो? काय झालं? काय नाही, सुजलाय फक्त हात. मग दवाखान्यात गेलते का? हा, एक्सरा काढलाय. काय नाही म्हणले डॉक्टर. बर बर. बरं कुठे गेलाय धान्या? अहो तो गेलाय बाहेर, तुम्हाला शोधाय गेलाय.
जाऊ दे येईल. स्वयंपाक झालाय का? झालाय, शिजतोय ना. धन्या लय सकाळी मला बडबड करून गेलाय आणि लय चिडला होता माझ्यावरती. का? विनाकारणच बडबड करून गेलाय. काय आता सांगायचंय तुम्हाला? मला म्हणतोय लग्न करायचं, मला पोरगी बघ. नाही पण आता बी ते हरिनोम भेटले मला. ते पण म्हणले नाही का ते बावचाळल्यागतच करतोय ना का केस खाजवतोय कुठं काय करतोय. मला वाटतं त्याचे उरकूनच टाकू कुठली तरी पोरगी बघा. उरकून टाकायला ते काम ना तिथं धंद्याला. खाली एक माळ्यात एक पोरगी आहे त्याला मला वाटतं तिकडे न्यावं काय नाही खाली. मग तरी सुधरेल. हा आहे का नाही? अजून आवर जेवण कर जाऊ आपण त्याला बघायला. बरोबर चालतंय. ओम कुठे गेलाय? ओम आहे ना, वावरत गेलाय खाली रानात. बोलव त्याला पण. हा त्याला आता पण त्याला बोलव. बोलव म्हणा त्या याला घेऊन ये म्हणा मामाला तुझ्या. नाही येतो म्हणलाय तो दाना, तुम्हालाच बघा गेला नाही, तुम्ही सापडली की ते येईनच. बरं ठीक आहे तुम्हाला देते जेवायला, तुम्ही गोळ्या खा आणि जेवण घ्या करून. चालेल. जाऊ आपण तिकडे हा, हा, जाऊ, जाऊ. त्याचं एकदा उरकूनच टाकू. चालतंय मग. आणि आता माणसं गावातल्या बघायला एखाद्या लागतील. पोरीला काय बोलला तर आपल्याला इथे राहायची मुश्किल होईल. मग बघा आणखीन 2 माणसं, आपण दोघांनी कसं जायचं? 2 पोरं बघा कोणतरी सांगतील. मला त्यालाच घेऊन जाऊ हरीला आणि ओमला ओम्याला. चालतंय, बघू. बरं ऐका, हम्म. जाऊ पण तुम्ही काही करू नका. नाही हा. बरं दे बरं झाला असला स्वयंपाक तर दे जेवायला मला. थांबा बघते मी शिजलंय का. हम्म. नाही शिजले, थांबा जरा वेळ. थांबा थोडा वेळ दम काढा की शिजू द्याल. बरं जाऊ दे शिजल ते. मी तर ओमला आणि हरीला सांगून येतो मी. काय नको नको नको, तुम्ही काही जाऊ नका, मला माहितीये तुम्ही येताना टाकून. नाही कोणाकडे पैसे आहेत टाकायला? आताच दवाखान्यातनं मी इंजेक्शन घेऊन आलोय. कशाला? आलो त्यांना सांगून ते बी कुठे जर गायब झाले मला तर- माहितीये तुम्ही ऐकणार नाही. नाही नाही येतो लगेच त्यांना सांगू. तू आवर लवकर. चल हरी, मागाशी ना आणायला म्हणलो येतो म्हणून. हा ना, ते पण आले नाही. चल. बघू आपण जाऊन काय करायलेत काय माहिती. हाताला बरं वाटतंय का नाही, काय करायलेत की बाबा नाना. नाना हो नाना. काय करता इथं ट्रॅक्टर पशी? काय नाही रे हे दुरी अडकली ट्रॅक्टर मध्ये ती काढतोय. काय गुतलं तुमच्या दोरी पशी त्या? कसं काय आले तुम्ही इकडे? काय मागाशी येतो म्हणलं नव्हतं? अरे हा माझ्या ध्यानातच नाही तर ते मला काम लागलं बाबा हे दोरी काढायची. हात दुखायलाय, कशाला काम हा? करताय? आराम काय करायचा करणार? थोडा. तो कोण करणार आहे? तो आपला धाना गेलाय कुठं? हा, काय करतो आता? आलं नाही का घरी आणखी? नाही ना. बर बर. आणि त्याचं एक तर आपल्याला आहे ना पोरगी बघायला जायचे संध्याकाळी. पोरगी बघायला जायचंय का? हा, आपल्या खालच्या माळ्यात जाऊ आहे जाऊ एक पोरगी ती बघायला जाऊ आपण. जाऊ, काम आहे आम्हाला पण काय काम नाही. जाऊ मग संध्याकाळी. हा जाऊ जाऊ. या मग हो. कपडे बिपडे घालू. हो. चालतंय. हा? हो. हा. की आता पोरगी बघण्यासाठी काय काय केलं, कपडे धुतले, रानातले काम केले, सगळं केलं. एकदा जर का ह्यांनी पोरगी बघितली रे बघितली ह्यांनी पोरगी, जे लग्न झालं असं लांब फिरायला जातो का नाही, महिनाभर फिरकतच नाही इकडं. ह्यांनी वाट बघून बघून इकडे यांची वाटच लागली पाहिजे आणि कामं रानातली तसेच पडले पाहिजे. आणि परत म्हणले पाहिजे आयला होताराव धनाजीराव सगळे कामं करायचा, रानातले कामं करायचा, तिकडं दाजी दारू पिऊन पडला की त्याला ओढत बी आणायचा. पण असं नाही, आता लग्न झालं की मग नाही येणार इकडे. 1-2 महिना राहीन तिकडे जाऊ, मग नाही येणार, अजिबात येणार नाही इकडे लग्न झालं. हो धनाजीराव, अरे काय रे, कस काय ना केलं? तुम्ही काय तोंड धुतच का तिथं? अरे हा नाला का तोंड बिंड धुतलं, मस्त फ्रेश झालो. आता आंघोळ करा, आंघोळ करा. आंघोळ का रे? अहो खुश खबर, तुम्ही आंघोळ करा. आंघोळ कर म्हणजे काय, मी काय तुला काय पारोसा बिरोस दिसतो काय? पोरीला पसंत पडले पाहिजे का नाही तुम्ही? हा लाका पूरला पसंत पडलं पाहिजे, बरोबर आहे. ए जा ढोल्यात पाटक्यात जा आणि लाईफ बॉय साबण घेऊन ये. लाय बॉय नाही डेटल आणतो. अरे जा लाईफ बॉय घेऊन ये. इस्तेमाल करे फिर विश्वास करे. अरे डेटोलचा आणला तंगड तोडून बघ, गोर पाडायचे मला गोर. बरोबर आणतो. अय, हा ना. अरे तुम्ही काय लावलंय इकडे? ऐकून तर घ्या धनाजीराव, इकडे. मी हा, अहो तुम्हाला पोरगी बघायला जायचं रात्री. कोण, तुला कोणी सांगितलं? हा, मागाशी नाना साहेबांनी सांगितलं मला. ना ते आमच्या दाजी नव्हते बेवडेनी हा, तसं सांगितलं होय. एवढं का म्हणता तुमच्या? हायला मग तर भारी काम झाले गेला का? नाच रे नाच, डोल्या नाच नाच. अरे वा, मग लय भारी काम झालं. अरे वा वा वा, मस्त पैकी. आता धनाजीराव तू बसणार डव साबण घोड्यावर. डव साबण डव साबण आता साबण ए, नाही, डव direct साबण, पोरगी डव बघायला. आता साबण. पहिली आंघोळ, पहिली डव आंघोळ, साबण पहिली आणतो. आंघोळ. ना ना आंघोळ नाही करत, आता तोंड धुतो डायरेक्ट, परत धुवा एकदा लवकर. तोंड धुतो, चांगलं धुवा. एकच नंबर धुतो. अरे वा,
पोरीला पास पडले पाहिजे संध्याकाळी. अरे पास पाडणारच, डव साबण लावणार आहे. आणि तू जर डोल्या कुठलं काम नाही ऐकलं तर तुला रेटणार बघ पहिलं धरून. आणि आजपासून हा. उन्हात हिंडायचं बंद. अरे हिंडायचं बंद म्हणजे बंद, आता घरात बसून राहणार हा. चला लग्न उस्तोर. तू फक्त बघच. बायकोला काय चारणार. बायकोला काय चालणार? अरे सब नियोजन किया मैंने, चला क्या? चला नियोजन. सब नियोजन किया मैंने. मला लगीन कराय पाहिजे. ऐक ना, लग्न झाले मी कुठं जाणार माहितीये का हनीमूनला? कुठं? कुठं? लंडन, पॅरिस, अमेरिका, दुबई. खिशात पैसे आहे का? लंडन ते सोड रे, पॅरिसला ते चालला. सोड, तू ते सोड, ते सोड. ऐक, माझ्या गावाकडे किती आहे माहिती का? किती? 150 एकर जमीन आहे. 150 एकर. हा 150 एकर. 150 एकर. हा. आणि ह्या बेवड्याला, ह्या आमच्या दाजीला आम्हीच दिली 1 एकर. त्याच्यात ट्रॅक्टर होतंय, त्याच्यात काय काय होतंय, हा आणि त्याच्यातच दारू पिऊन लोळतंय. त्याला काय माहिती माझी काय पोच आहे, कुठं काय आहे. अरे त्याला वाटतंय की हे धनाजीराव ह्यो सांगन ते काम आहे, तो रानातलं काम करतो, इकडलं करतो. अरे त्याला काय माहिती मी काय चीज आहे. हा ना. पोरगी हा? बघायला जायचंय म्हणल्यावर कपडे चांगले घ्या जरा. 200 अरे एकर तू आहे फक्त तर. देखता राहायचा तू. हा. तू भी ना नजर लगेंगी तेरी को, तेरी भी मेरे को. कपडे घ्या आधी चांगले. अरे तू देख, खादी का ड्रेस इस्त्री करके रखा है मैंने. हा, हिंदी काय बोलताय? मराठी बोलला. अरे बाबा मी तिकडे शाळात होतो, दुबईला. कुठं? दुबईला शाळात होतो मी. खिशात पैसे आहे का? डुबईला शाळेत. खिशात पैसे आहे का? अरे 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 ढोल्या, अरे, तुला दुबई हिस्ट्रीच बिबई माहिती काय नाही. नाही, भाऊ बसणार लवकर घोड्यावर. अरे चला. बसणार म्हणजे बसणार, आणि तुला नाचवणार पहिल्यांदा. हा, मी तर नाचणार लागणार. तुला नाचवणार म्हणजे नाचवणार. बिअर पेणार का काय पेणार तू? नाही मी तसलं नाही घेणार, मग? पण मी नाचणार. का 90 पेणार? नाही नाही तसलं नाही, मी नाही नाचणार नाही नाही, तुला पाहिजे काय मला फक्त सांग तू. नाही मला काय वडका, नाही. पाहिजे वडका. का? वडका. चल याला वडका दिली. तुला काय? मला नाही, मी बिनवेस्ट. आता तुम्ही जावा घरी तयारी करा, आम्ही जातो नानाकड. अरे अरे अरे, माझ्या बहिणीला सांगणार मी सांगणार आत्ता मी लय. तिथे गेल्यावर काय बोलू नको. हो. हा, व्यवस्थित गप्पत हा. आणि सांग काम धंद्याला मी इकडे सिरम मध्ये जातो. हो. पगार किती आहे व्यवस्थित सांग. बर. काय बोलू नको पुढचं. हा. जेवढं बोलतील हा. तेवढंच बोल. हम्म. पुरीला काय प्रश्न विचारायचेत ना? पप्पा पाहुणे आले. पप्पा पाहुणे आले. पप्पा पप्पा पाहुणे आले. ओ पाहुणे आले. टका दिसलं का? पाहुणे आले काय की. चला की मग. अरे मीच सुने, बघू काय ये नुसतं. सुने, बाहेर ये लवकर. पाहुणे आलेत बघ आपल्या इथं. पाहुणे आलेत. या 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 राम राम. राम 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 अहो, राम 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 राम. अहो, निदान फोन तरी करायचं, सांगायचं नाही तरी तुम्हाला आम्हाला. माहितच होतं आम्ही येतोय येणार आहे म्हणून म्हणून. हा आम्ही. या, चला या, ये, राम, चला या, चला चला या. बरं झालं आले. या, बसा बसा बसा. ए, अरे. राम राम. दुसऱ्या पारला तुम्ही आला. उतरल्यावर लय लागला असेल तुम्हाला. हा मग काय काय खूप. आई अगं, आई पाणी आण ग, पाहुण्यांना पाणी आण. ये ये ये. बरं झालं आले तुम्ही. आजी नमस्कार. आजी नमस्कार. घ्या पाणी घ्या. काय तू पे पाहिजे? दाजीला बी क्या हो दाजी पे. अरे नाही तू पे. नाही नाही, तुम्ही तू पे, तुझा घसा कोरडा पडला नाही असेल. नाही, पे. तुम्ही पे दाजी. ऊन किती लागलो होतो तू पे. मी पिऊ का? फोन लावून कोणी पेतात का? बर बर वरून करतो. कसा ग असा तुझा भावा पाहुण्यांमध्ये आलंय, कसं राहायचं हा हा पण तुझा भाऊ कसा आहे हा? काय नाही हो, काय नाही दना, पाणी दे. हो. बसा की पाहुणे बसा. हा, बसतो. कसं काय येणं झालं, काय कसं काय तुमचं काय. काय नाही, आमचं मेहुणे ते पोरगी बघायला आलोय आम्ही. होय. तुमची मुलगी. हा, आमची मुलगी हा. आहे, द्यायची बरं का त्यांना. हम्म, आता पाहुणच आम्ही बघत होतो. हम्म, एक जणापाशी निरोप धाडला होता आम्ही. हा हा. मग म्हणलं तुमची पोरगी आम्ही करून घ्यावं पोरग, हम्म, आमची मुलगी द्यावी. हम्म. आहे तसं पोरग आहे, गुणच आहे. अरे वा वा वा, गुणवंतराव. अरे 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 अरे. गुणवंतराव नाही, धनाजीराव आहे. धनाजीराव. अरे, ताई तू यांना माझं नाव नाही सांगितलं. नाही पण हे मग जुळतंय ना. धनाजीराव आणि गुणवंतराव तसे दिसते ते, गुणवंतच दिसते. गुणवंत मी पहिल्यापासून आहे, लहानपणापासून आहे. नाही, माझा भाऊ लय गुणवंत आहे. गुणवंत आहे. लहानपणापासून गुणवंत आहे. बरं कामाला कुठे आहे ते? सिरम मध्ये. सिरम मध्ये कामाला आली. श्रीराममध्ये. सिरम मध्ये कामाला. अहो, किती पगार आहे दादा यांना? 1.5 लाख पगार आहे मला. डायरेक्ट मी 1.5 लाख पगार झाली की मी घरी घेऊन येतो आणि ताईच्या हातात देऊन टाकतो. अरे बापरे, म्हणजे माझी मुलगी तर सोन्यामध्ये राहील तुमच्या घरी, हा, राणीमध्येच राहील. इशेच काय नाही. टेन्शन राणी म्हणजे विशेष कामं नाही. करायला लागणार ना काय तुमच्या नाही. मुलीला घरी अजिबात. धुणं भांड्याला बाई आहे. हा. घरी बाई आहे का? हा. हा, धुणं भांड्याला. धुणं भांड्याला बाई घरी. धुणं भांड्याला बाई आहे. आणि तुमच्या- घरात धुणं भांड्याला बाई आहे, कपडे धुवायला बाई आहे, फरशा पुसायला बाई आहे. फक्त काय तर माझ्या भावाची तिने सेवा केली पाहिजे.
एवढंच बाकी काय नाही. आमची मुलगी बिन तशीच आहे बरं का, लय गुणाची आहे बरं का ती. तुम्ही बस म्हणले की बसणार, उठ म्हणले की उठणार, हे कर म्हणले करणार, ते कर म्हणले की करणार. आणि अतिशय गुणवंत पोरगी आहे. ही आमची आई दाजी आहे. जरा जास्त तिला भाऊ नाही, काय नाही, कोण नाही, काय नाही. कल्याण एकुलती एक होणारे मुलगी आहे. बघा. लाडाची मुलगी वाढलेली आहे आमच्याकडे. दाजीचं तोंड आणि पाहून शिक्षण बी वाटलं तिचं भरपूर झालेलं आहे. ऐक ना काय म्हणतात ते. शिक्षण बी तिचं भरपूर झालेलं आहे. माझं बी शिक्षण भरपूर झालं. माझं शिक्षण झालंय बघा ITI झालेलं आहे. ITI झालेलं आहे. ITUS म्हणजे इसकी टोपी उसके सर, असं तर काय नाही ना. नाही नाही, 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 तसं तसं नाही. नाही. पोरगं लय पाहुणं गुणाचं आहे. तसं नाही तसं नाही. तसं नाही. धनाजी अरे सांग की तुझं किती शिक्षण नाही नाही पाहुण्यांना मी सांगतो आता व्यवस्थित. माझं ITI झालेलं आहे. ITI. हा बस. आणि ताई मुलींचं काय झालेलं आहे? हा दम काढ की मुलीला येऊ दे बाहेर. विचार ना मुलीचं काय. मुलीचं काय शिक्षण झालेलं आहे? नाही, मुलीचं आमच्या 13वी झालेली आहे मुलगी. हा हा शिक्षण आम्ही तिकडे सोप केलेलं आहे. हा. तिचं शिकलेलं आहे, तिचे क्लासेस वगैरे, कॅम्प्युटर क्लास वगैरे झालेला आहे हा तिचा. हा चांगलं मुलगी आहे, शिकलेली आहे आमची. आपल्या घरी बी 4 कम्प्युटर आहेत ना. आहेत ना. आता घ्यायला जायचं उद्या. आहेत की आपल्या घरी 4 कॉम्प्युटर आहेत ना. घरी तुमच्या कॅम्प्युटर क्लास वगैरे आहे का? नाही हा. नाही नाही, ह्या एकट्याचेच आहेत. त्याला एवढा अभ्यास करायला लागतो. तो आहे ना दिवस रात्र अभ्यासात असतो, तो बाहेर कसलाच नसतो. मग काम कधी करतोय वावरात तो जाऊन? सगळं वावरात म्हणजे जातो कधीतरी उसाला पाणी धरायला. माणसं नाही तर त्याचे 30-40 माणसं कामाला आहेत वावरात. ताई अरे बापरे, चांगलं 40 माणसं. दिसतो ना चांगलं. नादच करतो. ऐका ना, विचारा मुलाला किती कामाला आहेत माणसं. काम कामाला किती आपल्यापाशी माणसं त्या खालच्या शेतात 4 जण आहेत हा. आणि पलीकडल्या शेतात 5-6 जण सगळे आहेत. मिळून 40 जण आहेत. आणि हा. त्यांना किती 150 एकर शेती का? हा किती 150 आहे ना हा, नाही 150. अरे ऐक 150 एकर होती तुझी शेती हा, बरोबर आहे हा. का? त्याच्यातली तू बहिणीला दिली. हा, आता ह्याच्याकडे बहिणीला- आहे ना त्याच्याकडे आता मला वाटतंय 80 एकर 100 80 एकर नाही आहे. नाही 112 एकर शेती आहे. म्हणजे ते धनी झाले ना ते. 112 एकर. सावकारच झाले नाव बी ते. धानाचे राव आहे माझं. बरं ते जाऊ द्या, मुलीला बोलून घ्या आणि घ्या सुपारी फोडून. दुपारी फोडतो, हम्म. तिला बोलवतो, तिला पसंत हा आहे तिला नाही, ते पसंत पण आहे हा. विचारावं नाही लागेल ना. हो, हा, कसं आम्हाला बी लांब जायचंय, खूप हा ना, टाइम बरोबर. झालाय. परत ए ह्याचं- पोरी, ए पोरी, ये ग चालेल. बाळा, ये बाहेर ये बस इथं. ताई ताई मी चांगलं दिसतोय. अरे लय चिकना दिसते. चांगलं दिसलो पाहिजे. हा छान दिसते पाहिजे. हे बघा आमची मुलगी आहे. ही हो. बोलते काय साधं सालं सोबळ माझी मुलगी आहे. तुम्ही तिला काही प्रश्न विचारा, ती तुम्हाला हाच मुलगी तर लय मान भारी दिसते. नाही, हा प्रश्न छान या दिसते. तोंडातच नाही. छान दिसते मुलगी तर. मुलीला विचार, तुला काय प्रश्न विचारायचे ते. स्वयंपाक वगैरे काय येतो का ते विचार. स्वयंपाकाला सुगरण आहे, सुगरण. सुगरण आहे म्हणते बाबा. खरं खरंच ना. असे 4-4 अरे पात्र तू विचार ना मुलीला. मटण करता येते का विचारू का? हा विचार तुझं तर तुम्हाला पहिलं खायचंच विचार. बरं. बाकीचं विचार की काय शिक्षण झाले, काय येतंय काय नाही. हा मुलीला काय शिक्षण झाले तुमच्या? मुलीचं 13वी झालंय. हा 13वी झाले. मगाशी सांगितलं होतं नाही का तुम्ही? मुलीला बोलता येत नाही का? अहो, येतंय ना. तुम्ही का बोलताय मग मुलीला ए बाळा, बोलू. बोल ग गाडा गाडा. बाळा तुला काय काय येतं? हा काय काय येते तुला? आता नको पडू. उद्या आता पड, नको उद्या पडू. पड, उद्या टोपी दे, टोपी दे माझी, हा ना? टोपी दे. काय रे? नीट खालू दे मला टोपी. काय झालं मला अचानक काहीच पप्या, कळना. पप्या, ये रे इकडं पप्या. काय झालं काय कळना मला अचानक. आला हे माझं एकुलतं एक पोरग बरं काही सोड तिच्या पाठचं आहे. आणि लय भारी आहे बरं काही, लय भारी पोरग आहे. हे आता कसं आहे माहितीये का, सगळं माझं शेतातले काम बघतोय सगळं. काय रे दादा? दीदीचं नाव आहे ना आपला मध्ये बसलेला गंगावाला हा, हा. नका देऊ दीदी अरे, काळा किती मस्त हा. जांभळा गं. हा, हा. बघा की दीदी बघा आपण किती गोरी आहे. बरं. नका देऊ. चांगलं आहे का पोरग, काय काम बंद करतं का नाही? आहो ते बघा की राजस्थान मधून आले गं, असे केस वाढून आले. होय. बघा की डुकरागत दिसतंय. म्हणजे तू बघत असतो काय की त्याला येतं जाता? मी आता गावात बघितले हा. व्हिडिओ वरती पण बघितले. अरे बापरे. 10 रुपये खातात ह्यो. आई शपथ, बघितलंय त्याला तिथं टवाळ बी दिसतंय काय की ते? तंबाखू पण खातात. तंबाखू बी खातोय का? ITOS कंपनीतलं दिसत तर काय तुम्हाला ते म्हणलं नाही, जातं का आहो नाही? ते मी रस्ता बघितलं त्याला म्हणलं दादा दे की मला, दे की पैसे 10 रुपये दे की. हो. दे की म्हणायचं का दे. चालू दे, चालू दे, तुमचं काय. हा. ए परचा झाला का ग? नको नको ना, आता नको चहा. आता चहा राहू दे, सगळं राहू दे, पोहे राहू दे, सगळं राहू दे. आता काय नाही, आता मी बरोबर आहे ना, बोलतो बरोबर. होतं ते. बरं झालं. तू जरा आत जा. आहे तू बी जरा आत बस ग जरा.
आतका पाठवते जा एकामेकाला बरं, आत बस. एकामेकाला आतका पाठवते ती. आता झालं ना बघायचं कार्यक्रम म्हणजे हा, ह्याच्या हा, याचा अर्थ असा हा की बरोबर त्यांना बरोबर. तू आवडला, हा हा बरोबर तुझं बरोबर. काम आवडलंय, आपलं घरचं काम आवडलंय, हो हो तुझ्या दाजीचा स्वभाव आवडलाय, माझा हो. स्वभाव आवडलाय. हा हा, बरोबर त्याच्यामुळे त्यांनी हा म्हणल्यात तेवढ्यातच छान दिसतंय. काय पाहुणं हे काठी बिटी कशाला आणली? अहो ही काठी आहे ना काठी, ही एवढी भारी काठी आहे ना, ह्याने असे भारी ओळ उमटतात पाठीवरती ह्याच्यावरती. आणि ह्याने चांगले चांगले सरळ केलेले आहे नाही, तुम्ही. नाही. लय सरळ काठीचं केलेले काहीतरी आहे ते. नियोजन माझा असतंय मला इतिहास यांचं आहे. काहीतरी आता दुसरं. तुम्हाला जाऊ तुम्ही आता थांब थांब थांब.